मुंबईतल्या 60 हॉस्पिटल्सना धमकीचे मेल आलेले आहेत। यापूर्वी मीरा भाईंदर हॉस्पिटलला असा एक मेल आलेला होता आणि त्यानंतर मुंबईतल्या हॉस्पिटल्सना सुद्धा मेल आल्याची माहिती समोर येते। याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे आणि आता पोलीस अधिकचा तपास करत आहेत। दरम्यान मीरा रोडच्या खासगी रुग्णालयामध्ये स्फोटकं ठेवण्यात आल्याची धमकी देण्यात आली आहे। रुग्णालयात एका अज्ञाताने धमकीचा ईमेल केलाय। या धमकीनंतर पोलिसांनी रुग्णालयाची कसून तपासणी केली आहे। बॉम्ब शोधक पथक सुद्धा रुग्णालयामध्ये सध्या दाखल झालेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी महेंद्र वानखेडे। वोकार्ड हॉस्पिटलच्या ईमेल आयडी वरती एक धमकीचा मेल आलेला आहे। या मेल मध्ये एका अज्ञात इसमानी रुग्णालय जे आहे ते पूर्णपणे उडवण्याची धमकी दिलेली आहे। आपण पाहू शकतो, मी आता सध्या वोकार्ड हॉस्पिटलच्याच खाली उभा आहे। या रुग्णालयाच्या खाली जे आहे मोठ्या प्रमाणात पोलिसांचं जे आहे तो बंदोबस्त पाहायला मिळत आहे। श्वान पथकासह BDTS पथक तसंच गोपनीय तसंच क्राईमचे इंटेलिजन्सचे अधिकारी देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। वोकार्ड हॉस्पिटल मध्ये जे आहे ते स्फोटक ठेवल्याची माहिती ईमेलद्वारे देण्यात आली। मात्र या धमकीच्या मेलनी कुठेतरी एक प्रकारची खळबळ माजलेली आहे। पोलिसांनी मेल आल्याची पुष्टी जरी केली असली तरी ही अफवा असल्याची माहिती समोर येते। मात्र पोलीस जे आहेत ते संपूर्णपणे रुग्णालयाची तपासणी करत आहेत। पोलिसांचं श्वान पथक देखील या रुग्णालयात दाखल झालेलं आहे आणि आता नेमकं ही अफवा आहे की नक्की हा मेल करणारा व्यक्ती कोण आहे याचा तपास जो आहे तो पोलीस करत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रसाद सह महेंद्र वानखेडे, साम टीव्ही, मीरा भाईंदर।